मयूर पाटील डायरेक्ट पैसा मोजून राहिला. तर जय श्रीराम भावांनो. तर आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला ब्लॉग सुरत ते पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा. हाँ इधर से जाना पड़ेगा. ठीक. हाँ वो चौक से लेफ्ट. तर आपल्याला आलता न्यायला पार्टीवाला. आता गाडी वळून घेऊ इथं. गाडी वळू आणि जाऊ भरायला. आलतो पॉइंटला. पॉइंट आहे समोर आहे. तर गाडीवर कागद टाकून ठेवतो वर का तर गाडी आतच भरणार आहे. तर भावांना तुम्हाला एक दाखवतो आता मी किस्सा. हे पाहिलं का? उभ्या गाडीला मार्केटमध्ये एवढं घासवलं एवढं. ते टायरचं आहे नाही का? एवढं टायर घासवलं त्याने. एक बॉल गेला. मला म्हणे आनंद आमचा नाही आपल्याकडलं ते जाऊन द्या. दोन्ही खराब झाले. घेऊ आपण दुसरे. गाडीवरला कागद घेऊ बदलून दुसरं टाकून घेऊ. तर रात्री काल येताना आपलं टायर पंक्चर झालं मागलं. म्हणजे हे पुढं टायर लावलं होतं. हे दगड घुसला समोर दिसलं का? तर इतकी हाल झाली ना घाण त्रास व्याकार. तर याला खोलून घेतो कागद टाकून नाही का तुम्हाला भेटतो. वारा लय चालू आहे. मग काय तर भावना आता गाडी लावली ती भरायला. तर भरायला तर आता स्टार्टिंगला गोण्या होत्या त्याच्यामुळं काय वाटलं नाही एवढं. पण नंतर मग पूर्ण बॉक्स टाकणार होते. तर पोरं हसत होते नाही का व्हिडिओ काढायचा चालला ना त्याच्यामुळं. तर जाऊन द्या म्हणलं यांना काय हसायचं ते हसून काढून घ्या. तर व्हिडिओज काढता काढता खाली मायरे आवाज देत होता. तो पहा कसा 2 बोटं दाखवतो. त्याला एकच फॅशन फक्त तेवढीच. तर चला जाऊन द्या पुढे जाऊन आराम करू मस्त पैकी निवांत. काय पब्लिक मस्त पैकी आता फ्रेश वगैरे झालो. आणि आलो इकडं गाडीवर पाणी बिणी मारलं थोडं. आणि जो बॉल तुटेला होता काढून टाकला नाही का? काढून टाकला. मी काढला पण काढून टाकला. म्हणजे तसं दोन्हीकडे नको. आणि इकडे नव्हता इकडे टाकून दिला इथला. ते चांगलंच बेकार दिसायला लागले गाडून. ती खालची पट्टी सुद्धा केली. तर काही नाही तिला कट करून काढू. तिला पण काढून टाकू आता. तर जाऊन द्या पवा. त्याला गेल्यानंतर रेडियम बिडियम करून घेऊ. महिना पाणी मारलं आता थोडं का कासलंच घाण झालं. ते काही दिसत नव्हतं. आणि दुसरा विषय म्हणजे ते तूप बांधली होती का आपण. ते तूप काढून टाकली नाही का? आता टोपी ना इतकी घाण केली ना गाडी. फर्स्ट टाइम एवढी घाण गाडी झाली. घाण होत नाही. आपण म्हणलं टूप ना क्लीन राहीन एकदम स्वच्छ. काही नाही सगळं आतमध्ये उडायचं. तेव्हा सगळी घाण करून टाकली नाही का? त्याच्यामुळं समोरची गाडी पण पार्टीवाल्याची. मग काय भावनो निघलोय आता. आलोय मेन रोडला. तर काय आलं तिथे गाडी बांधत होतो त्याच्यामुळे टाइमच भेटला नाही का व्हिडिओ शूटिंग करायला. डायरेक्ट मेन रोडला आले व्हिडिओ वाढवायला आता. दिसाना ती पण. मग काय पब्लिक फुल जोरदार पाऊस चालू आहे. पाणी पाहिलं किती साचलेलं आहे. काही नाही
कसा आहे पाऊस? हा पाणी पाणी विषयच खोले. मग काय भावना आलं पंपावर डिझेल टाकायला, म्हणलं आता डिझेल टाकून घ्यावं. मयूर पाटील डायरेक्ट पैसा मोजून राहिला आज. तर भावांना हे पाहिलं जाम लागले, तर आपल्याला आता इथून खाली वळायचं आहे. पुढून थोडं खाली गेलं का जो किती 1.5-2 किलोमीटर आपल्याला लेफ्ट टर्न आहे. तर मनात इच्छा आली, म्हणलं आता काय एवढं ट्रॅफिक आहे फक्त, पण नंतर कळलं इकडं तर त्याच्यापेक्षा बेकार आहे यो. मग कल्याणच झालं म्हणायचं. नाना पोंडा, त्याच्यानंतर कोणतं आहे कपराडा, एवढं बेकार कुठं असतं तर काही विषय नाही, कोण पळून जाऊ पण ते माहीत नाही आपल्याला. विषय खोड. आता किती बजी? 45. तर पाहू घाट किती वाजता पास होतो आपला, नाही का? क्या लेके जा रहा भाई इधर? तो खालच्या रोडला, तर खालचा रोड असा आहे आणि याच्यापेक्षा जरा डेंजर म्हणलं तर आपल्याला 4 किलोमीटर मागं होता एकदम बोगस आणि एकदम घाण. एवढे कुठं खड्डे असते करावं जायला यायला, लय बेकार. हे पाहिलं का? हे तरी मापात आहे आणि रस्ता मापात, खड्डे मापात. अरे काय, आणि त्याच्यात रस्त्याला कपाऱ्या पाहिल्या का? अशा मोठ्या कपाऱ्या आहे ना एकदम खोलवर. आता कोणत्या हिशोबाने गाडी टाकायची? हा पदे म्हातार तुझ्या काय गोळ्या संपल्या का नेमकं? काय तुझ्या फिजा उडाल्या काय? नो एवढी माणसं आहे लोक. तुम्हाला इथला झुला दाखवतो मी, नाही का? झुला इथे एक लय मोठा उतार. यो पाहिलं काय कसा आहे? चढायला खड्डे, काय गाडी पिकअप धरीन भाऊ. आणि सगळं घाट सेक्शन चालू झालेलं आहे, सगळं वरती घाट. मग काय रस्त्याचं हालात आहे पाहिली का? एकदम बोगस. इथं तरी मापात आहे, नाही तर रस्ता लयच घाण फुटलेला इकडं, लय बेकार. इकडं सिमेंट रोड बनवला. यो असा धबधबा दाखवू राहिला का? पाण्याचा कलर व्हाईट नाही, डायरेक्ट चॉकलेटी. गाडीचा डायरेक्ट खाली CNG गाडी होती. आमचा कॅमेरा नीट चालू झाला, त्याच्यात चढ असे बेकार नाही. इकडं गाडीच्या इकडं ब्रेक आणि ते फेल होऊन जाते डायरेक्ट. आपल्याला एक दुसरा हनुमान लावेल, 2 नंबर RPM धरून चाललेली. अजून पुढले विषय दाखवतो तुम्हाला, नाही का? तर हे पाहिलं का? चढाला अजून एक गाडी उभा आहे, एक दुसरी गाडी नाही का ह्याच चढाला. बिचाऱ्यांची हाली काय, त्याच्यात घाटा असा मरियलवर. आपल्या माइंडला पेशल लागलेला, आपली माइंड पेशल मध्ये चालली डिगी. चला मग बाकीचं पुढलं घाट सेक्शन दाखवतो मी तुम्हाला. तर भावांनो, हे बाय घाटातली तिसरी गाडी. आता ही 3 नंबरला आहे. 3 नंबरला गाडी आपली अपघाती काय ना आता.
तर भावांना इथं हिराचा किस्सा आहे. आपण रात्री चाललो होतो का तवाचा पाहिला का माल आहे का रात्री पडलेला आहे सगळा. मला एकदा गाडी सोडतो. कसा भंगार घाट आहे ना हो. तर भावांनो आपण आलोय आता करंजळी घाट चढून. धोकं पाहिलं कसं आहे काय धोका आहे. आता तरी आपल्याला 9:30 वाजत आली. आपण नाशिकच्या वर जाऊ म्हणजे करंजळी घाट पास करून पुढे आलो टोल पशी इकडे. काय आपल्याला जाम वगैरे काय लागला नाही. तर आता थोडंसं प्लेन दिसू राहिलंय. काय विषय नाही. धोकं म्हणलं काही रस्ता दिसत नाही त्याच्यात. मग काय भावांना पूर्ण नाईट काढल्याच्या नंतर आपण आलो नेवासा फाटीच्या पुढं. तर हा नेवासा रोड आहे मधला शेवगाव नेवासा. तर पाऊस राहता धरून चालू आता. रस्ता लयच खराब झालेला आहे. सकाळी आता काय 7 वाजले 7 साडेसात नाही 7च वाजलेले 7 वाजून 1 मिनिट. लय दमादमानी नाही का.